आज मला बनवायचे होते बेसनचे लाडू. शूट करते म्हणलं चला पूर्णच दाखवते. चला करूया तुपातले बेसनचे लाडू. या वाटीने 4 वाटी बेसन पीठ छान चाळून घेतलं होतं मी आणि एका कढईत या चमच्याने, म्हणजे हा चमचा थोडा मोठा आहे, या चमच्याने 7 ते 8 चमचे तूप गरम करायला घेतलं आणि तूप थोडं गरम झाल्यावर हे चाळून घेतलेलं सगळं बेसन पीठ आता यात घालून घेतलं. बेसन आणि तूप छान सगळं मिक्स करून घ्यायचं. तूप सगळ्या बेसन पिठाला एकसारखं लागलं पाहिजे. बेसन भाजायला थोडा वेळ लागतो जास्तच, म्हणून तेवढा वेळ काय उभारून नाही जमायचं, म्हणून किचनवर बसूनच बेसन भाजायला घेतलं. परत थोडं तूप ॲड केलं आणि छान भाजून घेतलं. असं लागेल तसं तूप घालून छान मस्त घरभर बेसनाचा वास येईपर्यंत भाजून घेतलं. बेसनाचा थोडासा कलर चेंज व्हायला पाहिजे. नंतर बेसनवर थोडं पाणी शिंपडून घेतले, म्हणजे लाडू दाणेदार बनतात. पाणी शिंपडल्यावर बेसन छान फुलून येतं. मस्त त्याला आणखी 5 ते 10 मिनिट भाजून घेतलं. नंतर गॅस बंद करून खाली उतरवून घेतलं कढई. आता बेसन थंड करायला ठेवलं. बेसन थंड झाल्यावर याच वाटीने मोजून 2 वाटी साखर मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. आता हे साखर यात घातलं आणि छान पीठ सगळं मिक्स करून घेतलं आणि छान छोटे छोटे लाडू वळून घेतले. मस्त झालेत लाडू, एकदम टेस्टी तुपातले बेसन लाडू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चलो बाय बाय.